विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अर्थमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 3.4 पाहणार आहोत। हा प्रॅक्टिस सेट ॲप्लिकेशन ऑफ एपी म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ अर्थमेटिक प्रोग्रेशन वर डिपेंड आहे। म्हणजे या अगोदर आपण दोन फॉर्म्युले या चॅप्टरमध्ये शिकलो, एक टीएन आणि दुसरं एसएनचं। तर त्या दोन फॉर्म्युल्यावर आधारित असणारे काही शाब्दिक उदाहरण आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये शिकायचे आहेत, ज्यालाच आपण ॲप्लिकेशन ऑफ अर्थमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतो। या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिला आहे। ऑन 1 January 2016 सानिका decides to save ₹10, ₹11 on the second day, ₹12 on the third day. If she decides to save like this, then on 31st December 2016 what would be her total saving? तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये काय माहिती दिली हे आधी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, कारण इथं आपल्याला दोनच फॉर्म्युले आहेत, एक टीएन आणि एक एसएन। काही उदाहरणांमध्ये आपल्याला टीएन चा फॉर्म्युला यूज करावा लागेल, काही उदाहरणांमध्ये एसएन चा फॉर्म्युला। तर कन्फ्युजन होऊ देऊ नका। यामध्ये तुम्हाला फर्स्ट ए ची व्हॅल्यू, कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू, टीएन ची व्हॅल्यू किंवा एन ची व्हॅल्यू काय आहे हे सगळं व्यवस्थित समजणं आवश्यक आहे। पाहू आपण कसं ओळखायचं ते। तर या ठिकाणी सांगितलं आपल्याला 1 जानेवारी 2016 ला सानिकानं काय केलंय, 10 रुपये तिनं सेव्ह केलेले आहेत, बचत केली आहे। दुसऱ्या दिवशी तिनं 11 रुपये बचत केली आणि मग तिसऱ्या दिवशी 12 रुपये। या पद्धतीनं ती वर्षभर बचत करणार आहे। आणि नंतर मग वर्षाच्या शेवटी 31 डिसेंबर 2016 ला तिची एकूण बचत काय आहे हे आपल्याला काढायचं आहे। या ठिकाणी विचारलाय व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग। इथं टोटल सेव्हिंग काढायची आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एसएन चा फॉर्म्युला यूज करावा लागेल। तर इथं जी अर्थमेटिक प्रोग्रेशन तयार होते ते अशा पद्धतीनं सोल्युशन मध्ये पहा। सानिका सेव्स ₹10 on first day, ₹11 on second day, ₹12 on third day. Therefore 10, 11, 12, 13 is a sequence and common difference here, common difference between any two consecutive terms common difference d is equal to t2 minus t1 means 11 minus 10 is equal to 1. Thus or similarly 12 minus 11 also 1. Its mean common difference between any two consecutive term is constant. Therefore the sequence 10, 11, 12, 13 is an AP. तर यापर्यंत आपण काय केलंय बघा। या ठिकाणी सानिकाने काय केलं आहे, पहिल्या दिवशी तिनं 10 रुपीज सेव्ह केलेले, दुसऱ्या दिवशी 11 रुपीज, थर्ड डे ला 12 रुपीज, या पद्धतीनं। आणि म्हणून 10, 11, 12, 13
ही काय मिळणार आहे आपल्याला, सिक्वेन्स मिळणार आहे. आणि यामधला कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जर आपण कॉमन डिफरन्स जर पाहिला तर तो 1 एवढा कॉन्स्टंट येतो. आणि म्हणून ही जी सिक्वेन्स आहे हिला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणू शकतो. मग ही जर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे तर या ठिकाणी a इज इक्वल टू, ए मीन्स आता फर्स्ट टर्म, इथं अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळाल्यानंतर फर्स्ट टर्म म्हणजे a ची व्हॅल्यू असते d इज इक्वल टू 1. या ठिकाणी आपल्याला सम ऑफ, आता 2016 इज द लीप इयर. ओके, मग या ठिकाणी काय होईल, खाली इथं देऊया 2016 इज अ लीप इयर. is a leap year, therefore it has 366 days. म्हणजे हे लीप वर्ष असल्यामुळं या ठिकाणी काय होईल, in this year having 366 डेज. तर लीप वर्षामध्ये किती दिवस असतात, एकूण 366. आणि म्हणून therefore n इज इक्वल टू 366. ही n ची व्हॅल्यू झाली. आता या ठिकाणी बघा, a आपल्याला माहिती आहे, d माहिती आहे, n माहिती आहे. तर n चा फॉर्म्युला घेऊन आपल्याला सम फाइंड करायची आहे. 366 ची व्हॅल्यू फाइंड करायची. therefore Sn इज इक्वल टू n upon 2 in the bracket 2a plus n minus 1 into d. आणि यामध्ये यांच्या जागेवर आपण 366 upon 2 divided by 2 into a. a ची जी व्हॅल्यू आहे इथं 10, n minus 1 म्हणजे प्लस इथं जशाल तसं n ची व्हॅल्यू 366 minus 1 multiply d means 1. तो 366 ला आपण 2 ने डिवाइड करूया. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 3 जा 6. आता या ठिकाणी 2 into 10 म्हणजे 20 प्लस 366 मधनं 1 मायनस केले 365 into 1 म्हणजेच 365. या दोन्हींचे ऍडिशन करायचे. 183 मल्टिप्लाय 385 आणि या दोन्ही नंबरचा इथं प्रोडक्ट आपल्याला काढायचा आहे. तो 183 मल्टिप्लाय 385 याचा प्रोडक्ट आपण या ठिकाणी 3 5 जा 15, 5 8 जा 40 प्लस 1 41 4 कॅरी 5 1 जा 5 प्लस 4 म्हणजे 9, 8 3 जा 24 2 कॅरी 8 8 जा 64, 6 कॅरी 8 1 जा 8 प्लस 6 14, 3 3 जा 9, 3 8 जा 24 2 कॅरी 3 1 जा 3 प्लस 2 5. तर आता या ठिकाणी ऍडिशन करायचे आपल्याला 5 5 9 प्लस 6 15, 15 प्लस 9 24 ला इथं 4 2 कॅरी 10 ला 0 1 कॅरी 6 प्लस 1 7. तर या ठिकाणी पहा 70,455 is the total saving of Sanika. 70,455. तर या ठिकाणी आपल्याला शब्दात उत्तर लिहायचं आहे. therefore the total saving of Sanika is
रुपीज 70,455. यानंतर याच प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर 2 आणि या ठिकाणी जे क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत महत्त्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यामुळे आपण यातील सर्व प्रश्नांचा समावेश इथं केलेला आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वर्ड प्रॉब्लेम सोडून दाखवले म्हणजे त्यांना ते चांगले समजतात आणि म्हणून आपण हे सगळे घेत आहोत. या ठिकाणी पहा, अ मॅन बॉरोज ₹8,000 अँड ॲग्री to reply with a total interest of ₹1,316 in 12 monthly installment, each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of the first and last installment. तर या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला प्रश्नामध्ये ते आधी नीट पाहूया. एका व्यक्तीनं काय केलं आहे, ₹8,000 कर्जावर रक्कम घेतली आहे. A man borrows ₹8,000 and agree to reply with a total interest of ₹1,360 in the 12 monthly installment असं सांगितलंय. म्हणजे एका व्यक्तीनं ₹8,000 कर्ज घेऊन त्यावर त्या व्यक्तीला ₹1,360 हे इंटरेस्ट द्यायचं म्हणजे व्याज द्यायचं आहे त्याला. आणि ही 8,000 आणि ही 1,360 या दोन्हींची जी ॲडिशन होईल मग तेवढी रक्कम त्याला एकूण 12 इन्स्टॉलमेंट मध्ये डिव्हाइड करून तो रिप्लाय करणार आहे, त्याची परतफेड करणार आहे, वापस देणार आहे. आणि मग काय होईल, इच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रिसेंडिंग वन बाय ₹40. मग आता यामध्ये जे 12 इन्स्टॉलमेंट करणार आहे तर प्रत्येक इन्स्टॉलमेंट हा आधीच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा ₹40 ने लेस असणार आहे म्हणजे कमी असणार आहे. जर मागच्या इन्स्टॉलमेंट मध्ये त्याने जर ₹200 दिले असतील तर या इन्स्टॉलमेंट पुढच्या दुसऱ्या इन्स्टॉलमेंट मध्ये त्याला ₹160 त्याला फक्त पे करायचे आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस त्याला ₹40 न इन्स्टॉलमेंट त्याचा मायनस होणार आहे. आणि मग यावेळी फाइंड द अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. फर्स्ट इन्स्टॉलमेंटची अमाउंट याचा अर्थ ए ची व्हॅल्यू काढायची आणि लास्ट इन्स्टॉलमेंटची अमाउंट याचा अर्थ T12 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर या उदाहरणासाठी आपल्याला दोन्ही फॉर्म्युले यूज करायचे आहेत, SN चा आणि TN चा. तर इथे पहा, द टोटल अमाउंट इज द टोटल अमाउंट जेवढी त्याला परत करायची ती एकूण जी रक्कम आहे ती किती आहे पहा, इक्वल टू ₹8,000 प्लस ₹1,360. तर या दोन्हींचे ॲडिशन करून जी रक्कम मिळणार आहे ती त्याला एकूण टोटल त्याला परत करायची आहे. तर ₹9,360 ही रक्कम तो काय करणार आहे, परत करणार आहे. आणि इथं जे आहे टोटल इन्स्टॉलमेंट आहे 12. टोटल इन्स्टॉलमेंट मीन्स ऑर्डर आहे ही, तर ही N ची व्हॅल्यू आहे, मीन्स N इज इक्वल टू 12. आणि त्यानंतर आता कॉमन डिफरन्स जो आहे, कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू कॉमन डिफरन्स D is equal to ₹40. आणि इथं ₹40 तो प्रत्येक वेळेस कमी देणार आहे म्हणजे -40 होईल. इथे ज्यावेळेस लेस सांगितलेलं असेल त्यावेळेस निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल.
तर ₹-40 ही कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू आहे. आणि ए आपल्याला अज्युम करायचं आहे. लेट द फर्स्ट टर्म बी ए. लेट फर्स्ट टर्म बी ए. आता या ठिकाणी पहा, टोटल अमाऊंट 9360. ही जी व्हॅल्यू आहे ही S12 ची व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू कशाची आहे? S12 ची व्हॅल्यू आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सुरुवातीला SN चा फॉर्म्युला घेऊन N ची व्हॅल्यू इथं फाइंड करावं लागेल. तर N ची नाही, A ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. तर SN इज इक्वल टू, फॉर्म्युला घेऊ आपण, SN इज इक्वल टू N/2 in the bracket 2a plus n-1 multiply d. So S12 equal to 12 by 2 in the bracket 2 multiply a means first term. फर्स्ट टर्म जे आहे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे, म्हणून ए जशाल तसं घेऊ. n-1 म्हणजे 12-1 मल्टिप्लाय डी मीन्स -40. तर 2 आपण इथं S12 ची जी व्हॅल्यू आहे 9360 ही आपल्याला S12 च्या जागेवर इथं ठेवायची आहे. 9360 इज इक्वल टू 2 न 12 ला डिवाइड केलं तर 6 इन द ब्रॅकेट 2a प्लस 11 मल्टिप्लाय -40. -14 आपण 11 ला मल्टिप्लाय करणार आहोत. हे 6 इकडं 9360 ला डिवाइड होतील आणि मग 6 ने आपण याला डिवाइड करूया. इज इक्वल टू 2a प्लस इंटू मायनस, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, निगेटिव्ह 4 इंटू 11 इंटू 4 44. तर 440. 11 आपण 40 ला मल्टिप्लाय केलंय. त्यानंतर आता इथं 6 न डिवाइड करूया. 6 1 जा 6, 6 5 जा 30. पुढे 6 न 9 ला डिवाइड केलं तर 9 मधून 6 मायनस केले, 3 उरले, 3 वर 3 ठेवले, 33. 6 5 जा 30, पुन्हा 3 उरले, 6 6 जा 36, 600 इज इक्वल टू 2a -440. आणि मग काय होईल, हे -440 लेफ्टला जाऊन प्लस होणार, म्हणजे 1560 प्लस, इथं मायनस होता लेफ्टला आले आणि प्लस झाले, इज इक्वल टू 2a. तर या ठिकाणी 2a इज इक्वल टू, या दोन्ही नंबरची आपण ऍडिशन जर केली तर इथं पहा 1600 प्लस 400 म्हणजे 2000 येईल. a इज इक्वल टू 2000 डिवायडेड बाय 2, म्हणजे a ची व्हॅल्यू a इज इक्वल टू 1000. फर्स्ट टर्म a इक्वल टू 1000 जे आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि त्यानंतर आता वेन n इज इक्वल टू 12, तर t12 ची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यासाठी tn चा फॉर्म्युला घेऊया, a प्लस n-1 इंटू d. तर t12 इज इक्वल टू a मीन्स 1000 प्लस n मीन्स 12 minus 1 multiply d means -40. तर या ठिकाणी 1000 प्लस 11 मल्टिप्लाय 40 मल्टिप्लाय -40 आणि मग 1000 मायनस 440
440. तर 1000 मधून जर आपण 440 मायनस केले तर या ठिकाणी इक्वल टू 560. तर लास्ट जो इन्स्टॉलमेंट आहे मग देअरफॉर द फर्स्ट इन्स्टॉलमेंट equal to rupees 1000 and last installment equal to rupees 560. त्यानंतर थर्ड नंबर क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. Sachin invested in a national saving certificate scheme. In the first year, he invested rupees 5,000. In the second year, rupees 7,000. In the third year, rupees 9,000, and so on. Find the total amount that he invested in the 12 years. तर अतिशय स्पष्ट असं प्रश्नात आपल्याला व्यवस्थित सांगितलंय. या ठिकाणी पहा, सचिनने काय केले, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये काही गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांनी फर्स्ट इयर पहिल्या वर्षाला रुपीज 5,000, सेकंड इयरला रुपीज 7,000, थर्ड इयरला 9,000 या पद्धतीने त्याने 12 इयर्स इन्व्हेस्टिंग केलेली आहे. आणि मग त्यामुळं एकूण त्याने 12 इयर्स मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर या ठिकाणी काय करूया, पहा सोल्युशन. म्हणजे इथं आपल्याला सिक्वेन्स दिली आहे, मग ही ईपी आहे आणि या सिक्वेन्सवरनं मग या ईपी मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू. फर्स्ट टर्म म्हणजे ए ची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू आणि मग त्यानंतर एन आपल्याला दिलेलं आहे ते व्यवस्थित इथं लिहूया. तर इथं सुरुवात होईल द अमाउंट इन्व्हेस्टेड by Sachin is rupees 5,000 in first year. Rupees 7,000 in second year, rupees 9,000 in the third year. Therefore, and so on असं आपल्याला सांगितलंय. and so on या पद्धतीनं तो इन्व्हेस्टमेंट करतोय आणि 12 इन्स्टॉलमेंट होईपर्यंत तो करणार आहे. 12 इयर्स तो इन्व्हेस्टमेंट करणार आहे. म्हणून मग या ठिकाणी काय होईल, देअरफॉर 5,000, 7,000, 9,000 and so on is a sequence. ही सिक्वेन्स आहे. तर मग विथ कॉमन डिफरन्स, या ठिकाणी कॉमन डिफरन्स काय आहे, विथ कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू डिफरन्स डी इज इक्वल टू आहे. तर 9,000 मायनस 7,000 जर केले तर 2,000 रुपीज कॉमन डिफरन्स आहे. डी इज इक्वल टू 2,000
आणि n इज इक्वल टू, आता n ची जी व्हॅल्यू आहे n इज इक्वल टू 12 इन्स्टॉलमेंट म्हणजे 12 इयर्स त्याने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर आपल्याला फाइंड द टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन द 12 इयर्स. तर टोटल अमाऊंट या ठिकाणी काढायला सांगितलेली आहे. म्हणजे असं नाही सांगितलं फाइंड द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द 12th इन्स्टॉलमेंट. जर असं विचारलं असतं फाइंड द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द 12th इन्स्टॉलमेंट, तर आपल्याला T12 फाइंड करावं लागलं असतं. इथं फाइंड द टोटल अमाऊंट असं सांगितलंय. त्यामुळे SN चा फॉर्म्युला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर SN इज इक्वल टू n बाय 2 इन द ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. आणि यामध्ये n च्या जागेवर आता आपण 12 सबस्टिट्यूट करूया. S12 is equal to 12 by 2 in the bracket 2 multiply 5000 plus 12 minus 1 into d means 12. d means 2000. 12 आपण 2 ने डिवाइड केलं 6. 5000 multiply 2 means 10,000 plus 11 multiply 2000 आणि मग 6 multiply 10,000 plus 11 multiply 2000 means 11 into 2 22,000. So 22,000 plus 10,000. 6 multiply 32,000 आणि 6 ने आपण 32 ला मल्टिप्लाय करूया. 6 into 2 12 1 कॅरी 6 into 3 18 plus 1 19. तर या ठिकाणी 1,92,000 इज द इन्व्हेस्टमेंट ऑफ सचिन. किंवा असं लिहिता येईल टोटल इन्व्हेस्टमेंट of Sachin is rupees 1,92,000. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. There is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the 15th row and also find how many total seats are there in the auditorium. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की एका सभागृहामध्ये एकूण खुर्च्यांच्या 27 रांगा आहेत आणि पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेमध्ये 24. या पद्धतीनुसार प्रत्येक रांगेमध्ये 2 खुर्च्या वाढत जात आहेत. असं असेल तर 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे त्यासाठी आपण TN चा फॉर्म्युला यूज करणार आणि त्यानंतर पुन्हा त्या सभागृहामध्ये एकूण खुर्च्या किती आहेत हेही काढायचे. तर त्यासाठी आपण SN चा फॉर्म्युला यूज करणार आहोत. तर या ठिकाणी आपण सुरुवात करू. इन दॅट ऑडिटोरियम auditorium 20 seats. इथे आपल्याला सांगितलंय 20 seats in the first row. In the first row (22 seats in the second,
in second row, then 24 seats in the third, 24 seats in the third row. Therefore and so on. आणि या पद्धतीनं प्रत्येक रांगेमध्ये दोन दोन खुर्च्या वाढत जाणार आहेत. Therefore 20, 22, 24 and dash is a sequence with common difference d is equal to 2. Therefore it is an AP. तर या सिक्वेन्स मध्ये कॉमन डिफरन्स 2 कॉन्स्टंट आहे. Therefore ही सिक्वेन्स जी आहे it is an AP. आणि ही जर AP असेल तर A is equal to इथे 20, D is equal to 2, N फर्स्ट क्वेश्चन जो आहे आपल्याला 15th रो मध्ये किती नंबर ऑफ सीट्स आहे त्यासाठी N ची व्हॅल्यू 15 घ्यावी लागेल आणि TN चा फॉर्म्युला घेऊन आपण त्याला सॉल्व करणार आहोत. त्या ठिकाणी पहा TN च्या फॉर्म्युल्यानुसार आता TN is equal to A plus N minus 1 multiply D आणि इथं T15 is equal to A means 20 plus N means 15 minus 1 आणि D ची व्हॅल्यू जी आहे 2 तर इथं 20 प्लस 15 मायनस 1 म्हणजे 14 मल्टिप्लाय 2 मग इथं 20 प्लस 14 इंटू 2 म्हणजे 28. या दोन्हींची सम जर केली तर 48. Therefore 48 seats are in 15th row. 15th row. तर हे पहिल्या क्वेश्चनचा आपला आन्सर होईल. त्यानंतर आपल्याला दुसरा जो क्वेश्चन विचारलेला आहे की त्या ऑडिटोरियम मध्ये एकूण किती खुर्च्या आहेत तर त्यासाठी आपण SN चा फॉर्म्युला यूज करणार आहोत. इथं SN is equal to n/2 in the bracket 2A plus n minus 1 into D. आणि यामध्ये आता n ची व्हॅल्यू 27 कारण 27 रो आहेत तिथे. यांच्या जागेवर येतं 27/2 इन द ब्रॅकेट 2 मल्टिप्लाय A ची व्हॅल्यू 20 प्लस n मायनस 1 n ची व्हॅल्यू जी आहे 27 मायनस 1 मल्टिप्लाय D म्हणजे 2. तर या ठिकाणी पहा 27/2 मग 2 into 20 means 40 plus 27 minus 1 म्हणजे 26 multiply 2. तर 27 ला पण 2 ने इथं डिवाइड करायचं नाही कारण हे ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर ह्या ब्रॅकेटचं फायनल आन्सर येईपर्यंत याला डिवाइड करायचं नसतं. आपण तसंच ठेवायचं आहे. त्या ठिकाणी 27/2
आणि ब्रॅकेटमध्ये 40 प्लस 26 इंटू 2, 26ला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर 52, दोन्हींची ॲडिशन करूया तर 27 अपॉन 2 मल्टिप्लाय 40 प्लस 52 म्हणजे 92, 92ला 2 न डिवाइड करा, 2 4 जा 8, 2 6 जा 12, तर 27 मल्टिप्लाय 46 हा प्रोडक्ट आपल्याला काढायचा आहे. तर इथं आपण काढूया 27 मल्टिप्लाय 46, 6 7 जा 42, 4 कॅरी 6 2 जा 12 प्लस 4 16 आणि 4 न मल्टिप्लाय केलं तर 4 इंटू 7 28, 2 कॅरी 4 2 जा 8 प्लस 2 मीन्स 10, तर 2 8 प्लस 6 14, 4 1 कॅरी म्हणजे या ठिकाणी 1242. मग इथं शब्दात आपल्याला लिहावं लागेल परत therefore there are 1242 seats are in that auditorium. यानंतर क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी घेऊया. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम was arranged on a land which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is a one tree, in the second row there are 2 trees, in the third row 3 trees, and so on. Find the total number of trees in the 25 rows. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एका अशा प्रकारच्या त्रिकोणाच्या आकाराच्या जागेवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे की पहिल्या रांगेमध्ये एक झाड इथं लावलेलं आहे, दुसऱ्या रांगेत 2 झाडं लावलेली आहेत, तिसऱ्या रांगेमध्ये 3 झाडं, चौथ्या रांगेत 4, म्हणजे रांगांचा जो क्रम आहे त्या क्रमात झाडं लावण्यात आली. 10व्या रांगेत 10, 15व्या रांगेत 15 आणि 25व्या रांगेत 25 झाडं. तर एकूण किती झाडं लावली म्हणजे आपल्याला एसएनचा फॉर्म्युला यूज करून इथं काढायचं आहे. आता या ठिकाणी सुरुवात करू आपण. देयर आर 1 ट्री planted in first row, 2 trees in the second row, 2 trees in second, 3 trees in the third row. Three trees in the third, and so on. 3 trees in the third row, and so on. म्हणजे या ठिकाणी काय आहे की पहिल्या रांगेमध्ये 1 झाड, दुसऱ्यामध्ये 2 आणि या पद्धतीने झाडं लावण्यात आलेली आहेत. Therefore 1 2 3 4 and a dash is a sequence. ही काय होईल? एक सिक्वेन्स.
with d is equal to 1. कॉमन डिफरन्स d काय आहे इथं 1 आहे आणि मग त्यामुळे काय होईल देअरफॉर इट इज an arithmetic progression AP. मग AP झाल्यानंतर a इज इक्वल टू इथं फर्स्ट टर्म जे आहे 1, d इक्वल टू also 1, n is equal to 25 आणि इथं आपण SN चे दोन्ही पण फॉर्म्युले यूज करून आन्सर काढू शकतो. पहिल्यांदा आपण पहिल्या फॉर्म्युल्यानुसार काढूया. पहा SN is equal to n by 2 in the bracket 2a plus n minus 1 multiply d आणि SN च्या जागेवर n ची व्हॅल्यू जी आहे 25, मग इथं 25 upon 2 in the bracket 2 multiply a ची जी व्हॅल्यू आहे 1 plus 25 minus 1 multiply d means again 1 आणि इथं 25 ला 2 ना आता इथं डिवाइड नाही करायचा, ऑड नंबर असेल तर n ची व्हॅल्यू 25 by 2 तसंच ठेवूया. ब्रॅकेट मध्ये होईल 2 into 1 means 2 plus 25 minus 1 म्हणजे 24 multiply 1 म्हणजे 24 आणि दोन्हींचे ऍडिशन आता ब्रॅकेट मध्ये आपण करूया. 2 plus 24 means 26. 2 ने डिवाइड केलं तर 13, मग 25 multiply 13 is equal to 325. 25 ने आपण 10 ला मल्टिप्लाय केलं तर 250 आणि त्यानंतर 25 ने आपण 3 ला मल्टिप्लाय केलं तर 75 म्हणजे 250 प्लस 75 म्हणजे 325 ही SN ची व्हॅल्यू. म्हणजे आपण टोटल जेवढे झाडं त्या ठिकाणी लावलेले आहेत 325. याला दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार कसं फाइंड करता येईल. SN is equal to n by 2 in the bracket T1 plus Tn. तर या ठिकाणी S25 पुन्हा 25 divided by 2, T1 means 1 आणि Tn ची व्हॅल्यू म्हणजे लास्ट टर्म दिलेलं आहे आपल्याला 25 आणि इथं काय होईल 25 upon 2 multiply 26. परत 2 ने 26 ला डिवाइड केलं 13 म्हणजे 325. मग therefore there are 325 trees are planted. तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो, त्या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट आपण पूर्ण केलेला आहे आणि सगळ्याच चॅप्टर साठी आपण म्हणजे अगदी पॉइंट टू पॉइंट सगळ्या गोष्टी क्लिअर करून चॅप्टर कव्हर करतोय आणि त्याबरोबर आपण आता प्रॉब्लेम सेट पण सगळे घेत आहोत. त्यामुळे तुम्हाला पूर्ण चॅप्टर मधली कुठलीही गोष्ट जर शोधायची असेल, पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता. अगदी आपण वर्गामध्ये ज्या पद्धतीने घेतो तसंच आपण हे सगळं कव्हर केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, ज्यामुळे नवीन येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते तुम्ही सध्याच्या पिरियड मध्ये सगळंच व्यवस्थित घरी बसून पाहू शकता. तर यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट पाहूया.